माते मरियालो आम्ही दारी तुझा, निर्मळ करगे मजला वसुने अंतरी माझा, मुखी तुझे नाव मजवर केली प्रीती, अंधार पडता तुझ विनंती, तूच जगाची ज्योती. माते मरियालो आम्ही दारी तुझा, निर्मळ करगे मजला वसुने अंतरी माझा. प्रिय बांधव, ह्या मिसमध्ये आपण खास पुढील व्यक्तींची जीवनामध्ये देवाचे आभार मानत आहोत. ख्रिस्तवासी जॉन मायकल सिरेजो महिन्याची आठवण, ख्रिस्तवासी झेवियर फ्रान्सिस पिंटो वर्षाची आठवण, आणि फादर रुडी फर्नांडिस इथं पॅरिस पीस होते. ते सोमवारी रात्री नाशिकला मरण पावले. कोरोना पेशंट असल्यामुळे त्यांना अग्निसंस्कार देण्यात आले आणि मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या अस्थी नाशिकला पुण्यात आल्या. आपण त्यांच्या जीवनाबद्दल आणि ज्यांना त्याने स्पर्श केलेला आहे त्या देवाचे आभार मानूया. त्यांचे आज वाढदिवस आहेत, इतर सोहळे आहेत, त्यांना प्रभूचरणी आणूया. गरीब, गरजू, आजारी, खाटेला खेळलेले, जीवनाला कंटाळलेले अशा सर्वांना आपण प्रभूचरणी आणूया आणि त्याचा आशीर्वाद त्यांच्यासाठी मागूया. आजची वाचनं आपण सांगत आहेत. पहिलं वाच सांगतं की देव होता, आहे, असेल, तो आपल्यामध्ये आहे, हे आपलं भाग्य आहे. हा जे आपल्याला अनेक गुण देतो, ते गुण कलागुण जे आहेत ते कसे वाढवायचे, जोपासना कशी करायची हे आपल्या हाती आहे. ती कृपा देणं आपल्याला द्यावी आणि आपण आपलं जीवन सकारात्मक, क्रिएटिव्हली, पॉझिटिव्हली जगावं म्हणून देवाकडे आपण सर्वांसाठी कृपा मागूया. ज्यावेळी आपण जे काही देवाने दिलेलं आहे योग्य प्रकारे वापरलं नाही त्याबद्दल मनापासून देवाची आणि ज्यांना आपल्या जीवनाचा फायदा झालेला नाही त्या सर्वांची मनापासून क्षमा मागूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला पित्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलास. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू आम्हाला सत्याचे दर्शन घडवलेस. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे येणारा तू उत्तम मेंढपाळ आहेस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, सर्व चांगुलपणाच्या सनातन उगमा, तुझा पुत्र आमचा प्रवेश ख्रिस्त ह्याच्या भावी आगमनाद्वारे मनुष्याचे तारण करण्याचे अभिवचन काळाच्या प्रारंभी तू दिले आहेस.
त्याचे सत्यामृत प्राशन करण्यासाठी आम्हाला कृपा दे व त्याच्या अभिवचनांच्या आनंदायी स्मरणाने आमचे हृदय प्रफुल्लित कर, म्हणजे श्रद्धेने व भक्तीने तुझी सेवा करण्यास व तुझ्या सहवासात चिरंतन आनंद उपभोगण्यास आम्ही समर्थ ठरू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी स्वतः योहानाने पाहिले, तो स्वर्गात दाट उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. लागलीच मी आत्म्याने संचरित झालो, तो पहा, स्वर्गात राजसन मांडलेले होते आणि त्या राजसनावर कोणी एक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे आणि सारदी या रत्नासारखा होता. राजसनाभोवती दिसण्यात पाचूसारखे मेघधनुष्य होते. राजसनावर दिसण्यात पाचूसारखे मेघधनुष्य होते. राजसनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले आणि डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडीलजन बसलेले होते. राजसनाच्या आतून विजा, वाणी आणि मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजसनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजसनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता. राजसनाच्या मध्यभागी व राजसनाच्या 4 बाजूला पुढे आणि मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा आणि चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता, जो आहे आणि जो येणार, तो सर्वप्रथम प्रभुदेव, असे ते रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाही. राजसनावर बसलेला जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याचा जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान आणि उपकारस्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडीलजन राजसनावर जो बसलेला आहे त्याच्या पाया पडतात. तो युगानुयुगे जिवंत त्याला नमन करतात आणि मुकुट राजसनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य
याचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस. कारण जे सर्व काही निर्माण केलेस तुझ्या इच्छेने ते झाले आणि अस्तित्वात आले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे. प्रतिसाद. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे. प्रभूचे स्तवन करा. देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा. त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळ त्याचे स्तवन करा. त्याच्या थोरवीबद्दल त्याची स्तुती करा. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे. कर्णा वाजून त्याचे स्तवन करा. सतार आणि विणा वाजवून त्याचे स्तवन करा. तंतुवादे आणि बासरी वाजवून त्याचे स्तवन करा. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे. खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो. परमेश्वराचे स्तवन करा. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे. हालेलुया 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 हालेलुया. हे परमेश्वरा, तुझे नेमशास्त्र आचरणात आणि ते मी मनापासून पाळावयास मला शिकव. हालेलुया 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 हालेलुया. हे प्रभो परमेश्वरा, तुझ्या पुत्राची स्वार्थ घोषणासाठी आणि ते आचरणात आणण्यासाठी आमचे मुख आणि अंतःकरण शुद्ध कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशूने त्यास एक दाखला सांगण्यास सुरुवात केली. तो जेरुसलेम जवळ होता आणि देवाचे राज्य आता लगेच प्रगट होणार आहे असे त्यांना वाटत होते. म्हणून तो म्हणाला, कोळे कुंभराव, आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला. त्याने आपल्या 10 नोकरांना बोलावले आणि त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्याने त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ह्याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या नोकरांना त्याने पैसा दिला होता त्याने व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यास आपणाकडे बोलावयाला सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 10 मोहरा मिळवल्या आहेत. त्याने त्याला म्हटले, शाबास, भल्या नोकरा, तू लहानशा गोष्टीत विश्वास राहिलास म्हणून 10 नगरांवर तुला अधिकार दिला आहे. नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज,
आपल्या मोहरेवर मी 5 मोहरा कमावल्या आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तुला हे 5 नगरावर अधिकार दिला आहे. मग आणखीन एक कोण म्हणाला, महाराज, ही पहा आपली मोहर, ही मी रुमालात बांधून ठेवली होती, कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता आणि जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता. तो त्याला म्हणाला, अरे दुष्ट नोकरा, मी तुझ्या तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे. जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो. हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहण्याला सांगितले, ह्याच्यापासून ती मोहर घ्या आणि ज्याच्याजवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज, त्याच्याजवळ 10 मोहरा आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या शत्रूंच्या मनात मी त्यांच्या राज्य करू नये असे होते, त्याच येथे आणा आणि माझ्या देखत ठार मारा. ह्या गोष्टी सांगून तो वर जेरुसलेमकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधू, काही गोष्टी ज्या आहेत ते दिल्याने कमी होतात, पण आपल्या देण्याची वृत्ती जी आहे ती कमी होत नाही. हा नियम निसर्गाचा नियम आहे, देवाचा नियम आहे. त्यामुळे दिले जाईल, ते वाढेल. पण माणसाने सकारात्मक जीवन जगलं पाहिजे. भीतीने जगू नये. भीतीने आपण जगतो ना, ते आपली स्थिती वाया जाते, आपण आजारी बनतो. आनंदाने जगा. भरपूर देवाने दिलेलं आहे, ते इतरांना द्या. तुम्हाला आज नाही उद्या मिळेलच, मिळेल. प्रभूकडे आपण हीच कृपा मागूया की प्रत्येक माणसाने भरपूर दिलेला आहे, त्याची गणती करता येणार नाही. पण जे काही दिलं आहे ते मोजायचं नाही, तर नुसतं देत राहायचं. मध्ये आपल्याला काल होता, आज आहे, उद्या येणार आहे, तो आपल्यासोबत नेहमीच राहील. ही कृपा देव मला तुम्हाला देवो. स्वीकार हे अर्पण मायेच्या राजा, कृपेच्या झऱ्या माझ्या देवा. अर्पितो तुझला द्राक्षरस भाकरी, प्रेमाची भेट ही माझ्या देवा. अर्पितो तुझला द्राक्षरस भाकरी, प्रेमाची भेट ही माझ्या देवा. स्वीकार हे अर्पण मायेच्या राजा, कृपेच्या झऱ्या माझ्या देवा.
बंधुभगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो परमेश्वरा, ही आमची नम्र अर्पणे स्वीकार. या अर्पणाद्वारे तोंड देत राहतोस तसं आम्ही द्यायला शिकावं म्हणून सर्वांना योग्य कृपा मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेमभावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस. न्यायभावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस. परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायक वृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आम्ही आमचे मधुर सूर मिसळून तुझे आनंदाने गुणगान गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. परमईशाच्या पावन नामे हेतो धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गाव आहेस. हे दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपलं दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या सुभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, स्वर्जभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तबेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ बंधू भगिनी आणि सारे प्रापंचिक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगात बोलावून घेतलेल्या आमच्या बंधू भगिनींची म्हणजेच जॉन, झेवियर आणि फादर रुडी यांची आठवण कर. ते संस्कारात ख्रिस्तासमोर एकत्र झाले, ख्रिस्तासमेत मरण पावले. फादर रुडी यांनी आपल्या पुरोहित संस्काराद्वारे अनेकांची सेवा केली. त्या सर्वांना ख्रिस्ताच्या पुन्हा देखील सहभागी कर. त्यांना व ख्रिस्तवासी झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा अतिविरक्त पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानवा तुझा गौरव सदा सर्वदा होवो. तुझा आठवण. आमेन. देवाचं राज्य आपल्यामध्ये यावं. देवाने जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा योग्य तो वापर करावा, उपयोग करावा, इतरांसाठी देत राहावं म्हणून आपण देवपिताकडे येशूंच्या शब्दामध्ये प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणारा क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू,
सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. आम्ही भीतीने जीवन जगू नये, तर समर्थपणे, क्रिएटिव्हली आणि इतरांना देत राहून जीवन जगावं म्हणून आम्हाला सहाय्य कर. आणि आमच्या प्रयत्नामधूनच आम्हाला तुझी खरीखुरी शांती मिळत राहो. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तवेच्या श्रद्धेकडे आणि तुझ्या लोकांच्या सेवा कार्यांकडे पहा. आणि आम्हा सर्वांना न्यायनीती आणि समेट यावर आधारलेली शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जग पापहारका परमेश को करा, तू आम्हावर दया कर. जग पापहारका परमेश को करा, तू आम्हावर दया कर. जग पापहारका परमेश को करा, तू आम्हाला शांती दे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही अपात्र असूनही तुझ्या शरीराच्या रक्ताचे सेवन करणार आहोत. त्यामुळे आम्हाला शिक्षेस पात्र ठेवू नकोस, तर मानसिक व शारीरिक आरोग्य मुक्ती मिळवून दे. ज्याने आपल्याला भीतीमुक्त आणि परिपूर्ण जीवन जगायला शिकवले आहे, तो हा प्रभू येशू ख्रिस्त. त्याने आपल्या मनात भीती दूर करावी आणि आपलं जीवन जगायला शिकवावं, म्हणून त्याच्या चरणी श्रद्धेने नाव घेतात ते सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. तेरे गीत गाऊं, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन
का तुम आनंद तुझ में प्रभु। तू ही मेरी मंजिल प्रभु, तू ही मेरा मार्ग, तू ही मेरा मार्ग। तेरे गीत गाओ, तेरे संग रहूं मैं, पाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु। देवाजवळ जाणे व त्याच्यावर श्रद्धा ठेवणे ह्यातच माझे कल्याण आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो परमेश्वरा, तू आम्हाला भरपूर देणग्या दिल्या आहेत. या घटकेला तू आम्हाला तुझ्या पुत्र संस्कार म्हणजे त्याचे शरीरक्त्याने भरवले आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही आमच्या शरीराची, मनाची, भावनांची आत्मिक गुणांची योग्य प्रकारे वाढ करावी. मनाला योग्य ते सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत सिसिलियाच्या नवीनाची प्रार्थना. हे रक्तसाक्षीण कुमारी संत सिसिलिया, तू ख्रिस्ताची निष्ठावंत सेविका होतीस. अनेकांना ख्रिस्ताची ओळख देऊन परिवर्तन केलेस. मरणप्राय वेदनेत असताना सुद्धा तू स्तुतिगायन करत परमेश्वराला संपूर्ण आयुष्य वाहिलेस. आमचा विश्वास संकटे अडचणी वेळी डळमळतो, त्यावेळी तू आम्हाला मार्गदर्शन कर. संगीताद्वारे अंतःकरणाच्या गाभ्यातून केलेली प्रार्थना जास्त अर्थपूर्ण व परिणामकारक असू शकते. हे सर्व संगीतप्रेमी भाविकांची आश्रयदाते संत सिसिलिया, नेहमी प्रभूची स्तुती संगीताद्वारे करण्याची प्रेरणा आम्हाला दे. संत सिसिलिया, आम्हासाठी विनंती कर, ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून. नमो मरिया, कृपेने भरलेली, समृद्ध स्पाशी आहे, धन्य स्त्रियांमध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची आई, आमच्याकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. कोरोना ग्रस्तांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे
ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. नम्रपणे आपण प्रभूचा आशीर्वाद मागूया. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास, तुमच्या प्रियजनास आणि सर्व दुःखी पीडितास आशीर्वाद देवो. आमेन. प्रभूच्या शांतीने आपण जाऊया. देवाचे आभार मानूया. पवित्र कोण हे, पवित्र कोण हे, चे स्मिते उषे परी, सुरम्य चांद्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोण हे, पवित्र कोण हे, पवित्र कोण हे. अति पवित्र निष्कलंका कुमारी माता मरिया, तुम नित्य सहाय्यक, आमचा आश्रय आणि आमची आशा आहे. आज आम्ही तुझकडे येतो, मग विळविलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझवर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. हे प्रवेशो, तुझ्या प्रेमातीच्या एका शब्दासाठी तू कानाईत लग्न समयी पाण्याचा द्राक्षारस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्व येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव, विशेषतः मोहाप्रसंगी व मरतेसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडचणीच्या प्रसंगी आम्ही धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या घरचा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे, तर तुझ्या प्रेमावर सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती तुझकडे करीत आहोत. विनंत्या म्हणूया, आपला प्रतिसाद आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी राज्य करते, ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे, म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो.
पवित्र आत्म्याने नवीन करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात चांगले मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. नवीन करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवीनाच्या भक्तांना मृतात्म्याला शांती लाभावी म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. ह्या नवीनाचा विशेष हेतू येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मारेला प्रार्थूया. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे प्रभो आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नवीन करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी अहिक देणग्यांबद्दल हे प्रभो आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्यसहायक मातेचे आपण आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. अमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मल जननी. नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकांकडे आपली दयादृष्टी वळव व तो उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन आम्ही तुझ्या दयेचे बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रवेश तुमच्या जवळ असो, तुमचे पालन कराव्यास तुमच्या समोर असो, तुमचे मार्गदर्शन कराव्यास तो तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आश्रय द्याव्यास तो तुम्हावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझ्याकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्याने आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांशी एकचित्त होऊन मरी स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो मरिया, कृपेने भरलेली, स्वामी दुष्पाशी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई
आम्हा पाप्यांकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुमची माता मरिया आम्हाला नित्य सहायक माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. दुःखाचा क्रूस वाहण्या येशूच्या मागे जाण्या, शक्ती मागे येशू चरणी. आई माऊली आमची, आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. विनंती कर मरिया माते. आपल्या माणिकच्या अंकाविषयी सूचना. जानेवारी 2021 संत मायकलच्या सणानिमित्ताने आपला पुढचा माणिकचा अंक प्रकाशित करण्यात येईल. या अंकासाठी आपले लेख, कविता, शुभेच्छा किंवा आपले अनुभव 8 डिसेंबरपर्यंत संपादक मंडळाकडे द्यावे ही नम्र विनंती. आपल्या लेखावर आपले नाव, आपला फोन नंबर आणि ज्या दिवशी आपण लेख देणार ती तारीख लिहिणे महत्त्वाचं आहे. लेखाची शब्द मर्यादा 350 असावी. आपला लेख नकारार्थी किंवा टीकात्मक असल्यास तो लेख संपादित करण्याचा किंवा नाकारण्याचा हक्क संपादक मंडळाला असेल ह्याची नोंद घ्यावी. ह्या अंकासाठी विविध विषय आपल्यासमोर मांडत आहे. पहिला विषय ऑनलाईन मिसाविषयी आपले अनुभव. दुसरा विषय ऑनलाईन शिक्षण, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा अनुभव. तिसरा विषय आहे ऑनलाईन शिक्षण, शिक्षकांचा अनुभव. चौथा विषय आहे युथ ग्रुप आणि त्यांचं कार्य, ह्याविषयी त्यांचे अनुभव. पाचवा विषय आहे संडे स्कूलच्या संदर्भामध्ये मुलांचे अनुभव. सहावा विषय आहे करोना विषाणूच्या काळातील सकारात्मक अनुभव. सातवा विषय आहे समाजातील सैतानी प्रवृत्ती कमी झाली आहे का. आठवा विषय आहे माझ्या व समाजात खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचा जन्म झाला आहे का. नववा विषय आहे
आजच्या परिस्थितीत समाज व धर्मग्रामामध्ये परिवर्तन झाले आहे का? 10वा विषय आहे आजच्या परिस्थितीमध्ये युवकांची भूमिका कोणती असावी? सामाजिक भूमिकेमध्ये युवक सहभागी झाले आहेत का? पुढचा विषय कोविड-19 या काळामध्ये ज्याने विविध व्यवसाय केले त्यांचा अनुभव. पुढचा विषय आहे वर्क फ्रॉम होम, जे घरून कार्य करतात त्यांचा अनुभव. हे विविध विषय आपल्यासमोर मांडण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण संत मायकेलच्या सणानिमित्ताने संत मायकेलविषयी की आपल्या धर्मग्रामाविषयी सुद्धा लेख लिहू शकता. एक आभाराची सूचना आहे. आपला ऑक्टोबरचा माणिकचा अंक, या अंकासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं आहे. पॅरिस काउन्सिलचे जे सभासद आहेत त्यांनी अंकाचं वाटप आपल्या शरीरामध्ये केलं आहे. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.